तुम्ही बोला. खरं विलास भाऊजी अवंती वहिनीला मारण्यासाठी तिच्या अंगावर जाऊन गेलो. काही केलं माझ्या डोळ्यासमोरूनच जात नाहीये. बघा, ह्या गोष्टीचा राग मलाही आला, वाईट वाटलं मला पण आता तुम्हाला मी फक्त एकच गोष्ट सांगेन, तुम्ही स्वतःला सांभाळा. हो, आत्ता आत्ता कुठे या घरात आलाय तुम्ही, आत्ता आत्ता या घराला ओळखायला लागलाय. अजून बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला माहिती नाही, हळूहळू येतील सगळ्या लक्षात. म्हणजे आता दादाच बघा ना, त्याची पहिली बायको त्याला सोडून निघून गेली. काय? अवंती वहिनी? त्याची दुसरी बायको. त्याची पहिली बायको त्याला सोडून गेली म्हणून त्याला दारू प्यायची घाणेरडी सवय लागली. खूप दुःख सहन केले दादाने, त्यानं खूप प्रेम केलं तिच्यावर, पण ती त्याच्या प्रेमाला लाथडून निघून गेली. मग कधी कधी असं पिऊन येऊन त्याचा राग अवंती वहिनीवर निघतो त्याच्याकडनं. पण याचा अर्थ अजिबात असा नाहीये की तो अवंती वहिनीवर प्रेमच करत नाही. त्याचा खूप जीव आहे त्यांच्यावर. जम चुरू चुरू बोलतोय का तू? हा, जम चुरू चुरू बोलायला लागली. मध्ये मध्ये बोलते ना वा. हा, सावी, बास की आता, सोडा की तो विषय. किती वेळ तोच विषय धरून बसणार आहात पर? आणि मी असा मूड ऑफ करून घेतला ना की मला नाही बरं वाटत. आपण उद्या सकाळी बोलू की यावर. आत्ता विचार करत बसून काय उपयोग आहे तुम्हीच सांगा बरं. प्लीज हसा की आता तरी. आणि मगाशीच तुम्ही प्रॉमिस केलंय मला की आयुष्यभर माझ्यासोबत स्माइल करत राहणार म्हणून. असं एवढ्या लवकर कोणी प्रॉमिस विसरते बाई? तीच सावी, हसा की प्लीज. म्हणजे नवऱ्याचा बोलून बोलून घसा कोरडा पडल्याशिवाय बायको काय हसतच नाही. आणि चहा एक नंबर होता. सॉरी सॉरी सॉरी, खरंच सॉरी. म्हणजे ह्या सगळ्याच्या नादात राहूनच गेलं बघा. आता लगेच जाते आणि चहा घेऊन येते. आलेच. आता तर सुटलो, पण हे सगळं सांभाळणं तारेवरची कसरत आहे.